अहिल्यानगरच्या राजकारणात आरोप प्रत्यारोपांना पुन्हा एकदा धार आली आहे. माजी खासदार तथा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुजय विखे पाटील यांनी आमदार रोहित पवारांसह संजय राऊत आणि पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्यांवर जोरदार पलटवार केलाय. रोहित पवारांनी मीडियात बोलण्यापेक्षा आपल्याशी थेट चर्चा करावी असा सल्ला विखेंनी दिलाय. तलाठी भरतीतील कथित गैरप्रकाराचे पुरावे मुख्यमंत्र्यांना द्यावेत असंही त्यांनी म्हटलंय. तर राऊत चव्हाणांच्या वक्तव्यांवरून विखेंनी बोचरी टीका करत राजकीय टोलेबाजी केलीय. दरम्यान संगमनेरच्या रेल्वे आंदोलनावरही विखेंनी भाष्य करत संगमनेरकरांची मागणी पूर्ण होईल असा विश्वास व्यक्त केलाय. सुजय विखेंच्या या वक्तव्यांमुळे आता राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. मी एक वक्तव्य केलंय की सुजय विखे हे स्वतःच्या संस्थेतून मंत्री आहेत किंवा नाही मंत्री आहेत सध्या. मात्र त्यांचे वडील जे आहेत ते मोठे नेते आहेत. मात्र भाजपात गेल्यामुळे त्यांना 1/3 मंत्रीपद मिळालेलं आहे. सध्या खाते जे आहेत डिवाइड झालेले. तुम्ही भाजपात गेल्यामुळे हे सगळं घडलंय. तुम्ही आमच्या सोबत राष्ट्रवादीत यावं. नाही, आता मला माहित नाही ते काय बोललेले आहेत. मी वाचलेलंच नाही मूळ मुद्दा पहिला. मला असं वाटतं की जी जबाबदारी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना दिलेली आहे, त्या जबाबदारीमुळे अहिल्यानगर जिल्हा हा पुढच्या 3 वर्षामध्ये दुष्काळमुक्त होणार आहे. एखाद्या जिल्ह्याला दुष्काळमुक्त करण्याचं बहुमान मिळणं किंवा एखाद्या जिल्ह्याला दुष्काळमुक्त करण्याचं पुण्य मिळणं, या पुण्यापेक्षा कुठलंही पद महत्त्वाचं नाही. जी जबाबदारी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेली आहे, पक्षाने दिलेली आहे, ती जबाबदारी विखे पाटील साहेब अतिशय प्रामाणिकतेने पार पाडतात. आणि मी देखील जी जबाबदारी पक्षाने मला दिलेली आहे ती जबाबदारी मी संघटनेसाठी पूर्ण ताकदीने लावून पार पाडतोय. पदापेक्षा उद्या जेव्हा या सरकारचा कालावधी पूर्ण होईल, किंबहुना जो काही कालावधी माननीय नामदार साहेबांना ठरवून दिलेला असेल साईबाबांनी, तो कालावधी पूर्ण झाल्यानंतर जनता हे म्हणेल की परत असा मंत्री होणे नाही. कामामुळं त्या पदाची ओळख निर्माण करणं ही ख्याती विखे पाटील साहेबांची राहिलेली आहे. मग ते जिल्हा बँकेचा चेअरमन असो, जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून अध्यक्ष मॅडमचं काम असो, खासदार म्हणून मी असो, आम्ही जे काम करतो त्या कामामुळं त्या पदाला एक वेगळी ओळख जनतेच्या माध्यमातून निर्माण करायचं काम आमच्या परिवाराने गेले अनेक वर्ष केले. त्यामुळे कोणीही किती छोटा मंत्री किंवा किती मोठा मंत्रीपेक्षा त्या पदाचा वापर समाजासाठी किती मोठ्या प्रमाणात झाला याला महत्त्व मी देतो. आणि मला वाटतं की आम्ही समाधानी आहोत. जे काही जबाबदारी आम्हाला मिळाली आणि त्या जबाबदारीच्या अनुषंगाने जिल्ह्यासाठी जे काम आम्ही करू शकलो, त्यासाठी मला वाटतं जनता येणाऱ्या कालावधीमध्ये पूर्णपणे मुख्यमंत्री महोदय आणि महायुतीच्या पाठीमागे उभे राहतील. मात्र कुठेतरी आपण बघितलं तर अनेक दशकांपासून कुठेतरी विखे आणि पवार कुटुंबियांमध्ये राजकीय संघर्ष राहिलेला आहे. कुठेतरी तो मिटवण्यासाठी एक पाऊल रोहित पवारांनी पुढे टाकल्याचं दिसतंय की तुम्ही आमच्या सोबत यावं. नाही, आता त्यांना काय वाटतं किंबहुना त्यांची काय भावना असेल हे मला माहिती नाही. त्यांच्याकडे माझा फोन नंबर आहे. त्यांना वाटत असेल की माझ्याशी त्यांनी चर्चा केली पाहिजे तर मीडियामध्ये न जाता त्यांनी मला फोन लावावा. मी त्यांच्याशी बोलू शकतो. कारण की यापूर्वी देखील मी खासदार असताना आणि ते तिथं आमदार असताना तालुक्याच्या विविध प्रश्नांवर आम्ही संभाषण केलेलं आहे. तालुक्याच्या कर्जत जामखेडच्या विकासासाठी मी खासदार असताना आम्ही दोघांनी अनेक वादग्रस्त विषयांवर समन्वय करून, रस्त्याचे विषय असतील किंवा इतर काही विषय असतील, आम्ही समन्वय करून काम केलं. कारण की विकासामध्ये पक्ष नसतो. तर त्यांना असं काही वाटत असेल, मला त्यांच्याकडे बोलवण्याचं काही त्यांची इच्छा असेल किंवा त्यांची भावना असेल तर ते मला त्यांनी मोबाईलमध्ये संपर्क करावा. त्यांच्याकडे माझा नंबर आहे, त्यांनाही माहिती. रावरीत काल असे म्हटलं की मी राजकारणात आलो आणि मी मेंदूचा डॉक्टर असून माझाच मेंदू खराब झाला. नाही, मी असं म्हटलो की मी मेंदूचा डॉक्टर आहे, पण माझा मेंदू खराब झाल्यामुळे मी राजकारणात आलो अशी माझी भावना आहे. कारण की मी चांगलं प्रॅक्टिस करू शकलो असतो. जे मी लोकसभेमध्ये माझा पराभव झाला, मला कुठेतरी असं वाटत होतं की विकास कामांच्या माध्यमातून जनता मतदान टाकेल. पण दुर्दैवाने विकास करून देखील आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये मी एवढं चांगलं काम केलं, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात एवढं चांगलं काम केलं, पण त्याचं मतात रूपांतर होऊ शकलं नाही. म्हणून कदाचित लोकांची अपेक्षा वेगळी असू शकते आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून मी माझ्या व्यवसायामध्ये चांगलं होतो, चांगलं काम केलं असताना तिथंही समाजाला चांगलं योगदान देऊ शकलो असतो. पण हे राजकारणामध्ये येण्याचं मी जे काही माझ्या मेंदूमध्ये परिणाम झाला असेल त्या कालावधीमध्ये, म्हणून मी राजकारणात आलो. पण ठीक आहे, आता राजकारणात आल्यामुळे आता काम चालू आहे तर चालू. म्हणजे आता असं वाटतं की राजकारण नको, आपलं डॉक्टरच बरा. नाही, मी आजही सांगतो की राजकारणामध्ये मला कुठलाही रस आजही नाही.
मी राजकारणामध्ये आहे कारण की एक विशेष प्रकारचे लोक राजकारणामध्ये आज समाजामध्ये आहेत. या लोकांच्या हातामध्ये समाज देणं म्हणजे समाज संपवण्यासारखं आहे. म्हणून विरोध म्हणून समाजकंटक लोकप्रतिनिधी किंवा चारित्र्यहीन लोकप्रतिनिधी यांना विरोध राहावा म्हणून मी माझं राजकारण तोपर्यंत चालू ठेवावं लागेल, नाही तर समाज टिकणार नाही, ही माझी भावना आहे. नगर महामार्गाच्या प्रश्नावरून वकील संघ जो आहे रावडीचा तो आंदोलनाच्या तयारीत आहे. काही सामाजिक कार्यकर्ते देखील आंदोलन करतायत. तुम्ही काल जसं म्हटलात की डांबराचा जो प्रॉब्लेम निर्माण झाला त्यामुळे झाला, काय नेमकी परिस्थिती आहे आणि काय आव्हान कराल? माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण वास्तविकतेमध्ये राहून ठेकेदाराला सहकार्य केलं पाहिजे. तुम्ही सगळे पत्रकार आहात. मला एक प्रश्न तुम्हाला देखील विचारायचा आहे की कोलारच्या पुलाच्या एका बाजूला रस्ता खचत नाही आणि कोलारच्या पुलाच्या दुसऱ्या बाजूला रस्त्याची दुरावस्था होते, याचं कारण तुम्ही शोधलं पाहिजे. ते कारणामध्ये मी फार भाष्य करणार नाही, पण लोकप्रतिनिधीचा फरक, प्रशासनावरचं वचक आणि कंत्राटदाराला सहकार्य केल्यावर रस्त्यांची परिस्थिती कशी वेगळी वेगळी असू शकते. आज कोल्हारपासून तर सावळीवीरपर्यंत जेवढा रस्ता झालेला आहे तो अजून त्याच्यावर एकही खड्डा तुम्हाला सापडणार नाही. का? कारण की इथले आमचे लोक हे शिस्तीत राहिले. कोणीही काम चालू असताना त्याच्यावर गाड्या घातल्या नाहीत, कंत्राटदाराला सहकार्य केलं, कोणीही कंत्राटदाराच्या कर्मचाऱ्यांना मारहाण केली नाही आणि माननीय विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये हा रस्ता पूर्णत्वाकडे जाईल. तीच विनंती मला तिकडे देखील करायची आहे की काम चालू असताना घाई गडबडीत रस्ता चालू कामामध्ये गाड्या त्याच्यावर चालवल्याने रस्ते खचलेले आहेत. या कंत्राटदाराला पुढचे 10 वर्ष तो रस्ता टिकून ठेवायचा आहे. त्यामुळे जरी खराब झाला असेल तरी तो रस्ता तोच करणार. माझी जबाबदारी एवढीच आहे की जर हा कंत्राटदार पळून गेला त्याच्यावर दबावाच्या कारणामुळे किंवा आंदोलनाच्या कारणामुळे, तर मग मी परत या रस्त्याची जबाबदारी घेऊ शकत नाही. म्हणून मी आज जनतेला विनंती करतोय की तुमचा त्रास आणि तुमच्या भावनेचा पूर्णपणे मी सन्मान करतो. मी पण रोज नगरला जाणारा माणूस आहे, मला पण त्रास आहे, माझ्या परिवाराला त्रास आहे, माझ्या मुलांना त्रास आहे. पण एकदा हा कंत्राटदार जर पळून गेला तर परत मग त्याच्यावर जी काही प्रक्रिया पुढे होणार त्याला जबाबदार सुजय विखे असणार नाही. म्हणून मी माझी भूमिका आणि विनंती स्पष्टपणे मांडली. उद्या जनतेने तो निर्णय घ्यायचा आहे. जनतेला वाटत असेल आंदोलन करायचं, त्यांनी ती भूमिका घ्यावी आणि कंत्राटदार पळाल्यानंतर मात्र जबाबदारी कोण घेणार, कोणची संघटना घेणार याची देखील स्पष्टता आली पाहिजे. या कामाचा संदर्भ मात्र तुम्ही थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी जोडला. मी तुम्हाला अगोदरही बोललो, असा वेडा माणूस एखाद्या देशाचं नेतृत्व करतो आणि इराणवर हल्ल्यामुळे क्रूड ऑइल सप्लाय हा आपल्या देशात बंद झाला. किंबहुना ज्या प्रमाणात झाला पाहिजे होता त्याच्यात 50% घट आली. क्रूड ऑइलची घट झाल्यामुळे ऑइल रिफायनरीज आपल्या 50% कॅपॅसिटीवर काम करतायत आणि ऑइल रिफायनरीमध्ये क्रूड ऑइलला जेव्हा आपण पेट्रोल किंवा डिझेलमध्ये कन्वर्ट करतो त्याचं बाय प्रोडक्ट हे डांबर असतं. दुर्दैवाने ऑइल रिफायनरीची क्षमता कमी झाल्यामुळे, क्रूड ऑइल उपलब्ध कमी झाल्यामुळे डांबर उपलब्धता कमी झाली. तर हे फार मोठं लिंक आहे. पण आता हे कोणाला समजून सांगणार? म्हणून एकच माणूस कारणीभूत आहे आणि तुम्ही स्वतः या गोष्टीचे साक्षीदार आहात की जो माणूस रात्री एक बोलतो, सकाळी एक बोलतो, परत दुसऱ्या दिवशी एक बोलतो, कधी म्हणतो युद्ध समाप्त झालं, लगेच दुसऱ्या दिवशी मिसाईल टाकून देतो. म्हणजे या सगळ्या कारणामुळं त्याच्या या गोष्टींवर अनेक आमचे जे काही लोक असतील ते दारू पितात त्यांच्यावर पण परिणाम झालाय. त्यांची दारू पिण्याची संख्या वाढली की हा येडा काय म्हणतोय आणि काय नाही, आणि तो मिसाईल पडली गेलं की ते प्यायला सुरू करतात. असे पण परिणाम भारतामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. नाशिक पुणे रेल्वेच्या संदर्भात मध्यंतरी एक जन आंदोलन झालं आणि शिर्डीकरांनी रेल्वे पळवली, म्हणजेच विखे पाटलांनी रेल्वे पळवली असा आरोप करण्यात आला. मामा भाचे एकत्र आले. कसं पाहता या आंदोलनाकडे आणि काय नेमकी होईल? नाशिक पुणे रेल्वे होईल? माझं स्पष्ट मत आहे, त्यांनी पूर्ण कारखान्याची यंत्रणा, कामगार आणावेत. इथं रेल्वे ट्रॅक लावलेला आहे, तो उखडून घेऊन जा. आम्हाला रेल्वेची आवश्यकताच नाही. पहिला मुद्दा. आम्ही रेल्वे आणली, बाबांच्या आशीर्वादाने ती रेल्वे आलेली आहे. त्यांना वाटत असेल रेल्वे घेऊन जायची, ट्रॅक इथं आहे, स्टेशन इथं आहे, काय घेऊन जायचं, आमचं घेऊन जा, आमचा कुठलाही विरोध नाही. एक मुद्दा तुम्हाला मी सांगू इच्छितो की हा रेल्वे आणण्यामध्ये आमचं श्रेय नव्हतं आणि ते रद्द करण्यामध्ये आमचा कुठला वाटा नाही. केंद्र सरकारने तो निर्णय घेतला, काही विशिष्ट कारणांमुळे घेतला असेल. आमचं काम आहे पाठपुरावा करणं. मी साहेबांना स्मरून शब्द देतो की संगमनेर ते नाशिक रेल्वे व्हावी यासाठी विखे पाटील परिवार पूर्णपणे ताकदीने त्या संगमनेरकरांच्या प्रत्येक नागरिकाबरोबर आहे ज्याला ती रेल्वे पाहिजे. आमचा कुठलाही विरोध नाही. आम्ही कुठलंही त्या रेल्वेला पळवण्याचं काम केलेलं नाही.
एकदा नगर मनमाड झाल्यावर आम्हाला ते पुण्याला जायला ते रेल्वेची आवश्यकता पण नाही. त्यामुळे रेल्वे पळवण्यासाठी आम्हाला काही वेगळं करावं लागतं. आमच्याकडे विमानतळ झाले, आमच्याकडे रेल्वे स्टेशन झाले, आमच्याकडे रेल्वे झाली. आता समुद्र नसल्यामुळे आम्ही इथं जहाज आणू शकलो नाही, ते आमचं दुर्दैव आहे. पण बाबांची कृपा असली तर समुद्राचं पाणी जर इकडे कधीतरी आलं तर आम्ही जहाज देखील पोर्ट सुरू करू शकतो. तर आम्हाला कारणं द्यायची सवय नाहीये. आम्ही सगळ्या गोष्टी आणल्या आहेत. शिर्डीची जनता ही आमच्या पाठीमागं विकासामुळे आहे. त्यामुळं संगमनेरचा विकास ही आमची जबाबदारी आहे. जनतेने आमच्या शब्दावर निवडून दिले अधिकाऱ्याच्या आमदाराला, तर तिकडची रेल्वे व्हावी यासाठी आम्ही माननीय प्रधानमंत्र्यांना देखील निवेदन देऊ आणि जी काही नैसर्गिक प्रक्रिया आहे ती होत राहील. मात्र समिती नेमल्यानंतरही त्या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं, कसं पाहता मग याकडे? आता शेवटी आंदोलन करायचा अधिकार त्यांचा आहे. त्यांनी ते आंदोलन केलं, त्यांच्या भावना व्यक्त केल्या, ठीक आहे. त्याच्यामध्ये आता समिती नेमली आणि आंदोलन न व्हावं असं मी म्हणत नाही. त्यांना समितीवर विश्वास नसेल किंवा माननीय मुख्यमंत्र्यांवर विश्वास नसेल तर त्यांनी ते कृत्य केलं. पण आम्हाला आमच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर पूर्णपणे विश्वास आहे की ते दिलेला शब्द पाळतात. कर्जमाफी असो, मोफत वीज असो शेतकऱ्यांना, लाडक्या बहिणींचा पैसा असो, किंबहुना कुंभमेळ्याच्या निमित्ताने शिर्डीचा विकास आराखडा आणि शिर्डीला जवळपास 24 कोटीचे कामं चालू आहेत कुंभच्या माध्यमातून. आम्ही अजून 40 कोटीचा प्रस्ताव टाकलाय. तर आम्हाला तर सगळं मिळतंय. माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वावर आम्हाला विश्वास आहे आणि संगमनेरकरांना देखील ते मिळणार हे मी तुम्हाला सांगतो. पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटलंय की गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, त्यावर संजय राऊत असं म्हणतात की ते जर काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते. अप्रत्यक्षपणे भाजपने त्यांचा घातपात केला असंच संजय राऊतांचं म्हणणं आहे. हे पहा, हे दोघंही एक समान आहेत. राऊत साहेब काय आणि पृथ्वीराज चव्हाण साहेब काय. पृथ्वीराज चव्हाण साहेबांचे जेवढे आभार मानावे तेवढं कमी आहे, कारण की त्यांच्यामुळेच त्यांनी जेवढं काँग्रेस संपवण्यासाठी योगदान दिलं स्वातंत्र्यानंतर कोणाचंच योगदान नसेल. त्यामुळं बातम्यामध्ये राहण्यासाठी काहीतरी पिल्लू सोडायचं. अगोदर म्हटले होते 1 तारखेला कोणीतरी राष्ट्रपती बदलला का? तर त्यांना माझा सल्ला आहे की तुम्ही राऊत साहेबांबरोबर राहत नका जाऊ. जेवढं राऊत साहेबांपासून लांब राहाल तेवढं तुमचं आरोग्य हे चांगलं राहील. एक माणसाचं मानसिक संतुलन अगोदरच खराब झालंय महाराष्ट्रात, तर त्यांनी पण दुसरा माणूस निर्माण करू नये ही आमची विनंती आहे. तलाठी भरती प्रक्रियेवरून रोहित पवारांनी टीका केली आहे की या भरती प्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्याचं आणि अनेकांनी मलिदा खाल्ल्याचं सिद्ध झालंय. त्यामुळे जे तत्कालीन महसूल मंत्री होते विखे पाटील त्यांनी आता राजीनामा दिला पाहिजे. मला असं वाटतं की त्यांच्याकडं असे काही पुरावे जर असले त्यांनी मुख्यमंत्री महोदयांकडे ते द्यावेत. राज्याचं नेतृत्व मुख्यमंत्री महोदय करतायत आणि त्याचबरोबर न्याय व्यवस्था आज भारताच्या प्रत्येक नागरिकासाठी आहे. असं जर कुठं आढळून येत असेल की त्या प्रक्रियेमध्ये कुठल्या तरी प्रकारचा भ्रष्टाचार झाला असेल तर न्याय व्यवस्थेवर त्यांचा विश्वास असेल तर न्याय व्यवस्थेकडे त्यांनी दाद मागावी, तिथं उत्तर दिलं जाईल. त्यामुळे मला वाटत नाही की याच्यावर फार भाष्य करावं. आम्ही देखील त्या गोष्टीला गंभीरतेने घेतो की एखादी गोष्ट प्रक्रियेमध्ये जर नजरचुकीने झाली असेल आणि एखाद्यावर अन्याय झाला असेल तर त्याला न्याय मिळवून देण्याचं काम न्याय व्यवस्थेच्या माध्यमातून ते करू शकतात. आमचं काही आरोप पुढे असं म्हणतायत की ज्यावेळी मी या भ्रष्टाचारावरती आवाज उठवला होता त्यावेळेस विखे पाटलांनी माझ्यावरती गुन्हे दाखल करण्याची भाषा केली होती. मात्र आता त्यांची गाडी पोलीस स्टेशन पर्यंत का पोहोचत नाही? नगर मनमाडच्या खड्ड्यात पंक्चर झाली आहे का? त्यांनी काय बोललेलं आहे हे मी वाचलं नाही. मी अगोदरही बोललो, विरोधकांचे ट्विट वाचणं हे माझं काम नाही. मी परत एकदा सांगतो की जर या भरती प्रक्रियेमध्ये कोणीही व्यक्ती वंचित राहिला असेल किंवा कोणावर अन्याय झाला असेल तर त्यांना राज्याचे मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये सरकार आहे, तिकडे एक तक्रारीचा मार्ग त्यांना आहे आणि दुसरं न्याय व्यवस्थेमध्ये तक्रारीचा मार्ग आहे. जिथं त्यांना वाटत असेल काही पुरावे असतील तर त्यांनी एक तर मुख्यमंत्री महोदयांकडे सादर करावेत किंबहुना न्यायालयामध्ये सादर करावेत आणि न्याय व्यवस्थेमध्ये निश्चित न्याय मिळेल. हे तर न्याय देव तर सगळ्यांना न्याय देतो. पक्षामध्ये बुद्धिजीवी लोक नाहीत, ते RSS मधून घेतले जातात, त्यांना मंत्रिपद दिलं जातं. एकीकडे पंतप्रधान देखील टेलिप्रॉम्प्टरवर वाचतात, टेलिप्रॉम्प्टर नसेल तर ते बोलू देखील शकत नाही, असं देखील टीका जी आहे ती राऊतांनी आज केली. टेलिप्रॉम्प्टरवर प्रत्येक प्रधानमंत्री देशाचा आजपर्यंत वाचून भाषण किंबहुना त्याचा काहीतरी संदर्भ घेऊन भाषण करतात. टेलिप्रॉम्प्टरवर न बोलणारे लोक हे मानसिक रोगी दिसतात. हे राऊत साहेबांनी आरशात एकदा जर त्यांचा व्हिडिओ पाहिला किंवा आरशात बोलून पाहिला त्यांना लक्षात येईल की टेलिप्रॉम्प्टर न वाचल्यामुळे माणूस कसा दिसतो. किंवा आता आपले विरोधी पक्षनेते हे टेलिप्रॉम्प्टर वापरत नाहीत पण ते देशात हसू जे झालंय त्यांचं. काल आपण पाहिलं असेल वंदे मातरम गाणं चाललं असताना त्यांच्याच मातोश्रींनी गाणं बंद करून टाका किंवा वंदे मातरम एवढा वेळ का चाललं याचा द्वेष केला. तर हे सगळे ज्याला म्हणतो आजारी लोक आहेत आणि मला वाटतं की डॉक्टर या नात्याने मी अगोदरही बोललोय की मी त्यांना औषधं द्यायला तयार आहोत. त्यांनी माझ्या गोळ्या घेतल्या तर निश्चित त्यांना त्याचा फरक वाटेल असं माझं मत आहे. रणजित शिंदेने देखील वंदे मातरम म्हणण्यास विरोध केला, कसं बघतो? कारण गुन्हा दाखल होऊ शकतो जेव्हा आपण नवीन कायदा आणलाय.
हे पहा, मी शिर्डीचा नागरिक आहे. सोलापूरच्या खासदारांनी काय केलं हे मला विचारू नका. मी काय सोलापूरचं राजकारण पाहत नाही. मला वाटतं प्रत्येक प्रश्नावर आपण एक क्लिअर उत्तर दिलेलं आहे. कुठल्याही प्रकारे कुठलाही व्यक्ती कुठल्याही गोष्टीला त्रासलेला असेल तर त्याला वेगळे वेगळे मार्ग आहेत, त्यांनी ते मार्ग अवलंबले पाहिजेत. मी आज या सगळ्या प्रक्रियेमध्ये एवढंच भाष्य करू इच्छितो की आम्ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये या राज्यामध्ये काम करतोय. जिल्हा दुष्काळमुक्त करणे आणि कुंभसाठी शिर्डी तयार करणे या 2 गोष्टी आमचं काम चालू आहे आणि ते आम्ही काम करत राहू.